कला सृजन हो कला सृजन आसतलो रवींद्र भवन साखळे तेन्ना हांव गेस्ट ऑफ ऑनराक रिक्वेस्ट करता हांव आमचो चेअरमॅन ऑफ सरकारी कर्मचारी संस्कृती मंच गोवाचो गुरुदास पेडणकर हांकां रिक्वेस्ट करता तांणी वेलकम हे दिवचे स्पीच. सगळे गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स सगळे आमचे गव्हर्मेंट एम्प्लॉईज तुमचे कडेन एक रिक्वेस्ट आसा की आतां आमी ह्या पयले आमचो इव्हेंट्साक आमी स्टार्ट करता. तुमचे कडेन एक रिक्वेस्ट आसा की तुमी मातशे लागीं येवचे. ह्या इव्हेंट्सा खातीर इनॉग्रेशन करपा खातीर आमच्या मदीं आसा गव्हर्मेंट पॉलिटेक्नीक पणजेचे प्रिंसिपल श्रीयुत सुभाष बोरकरजी. तेणी आमकां हो ग्राउंड उपलब्ध करून दिल्लो आसा आनी आयज तेंच्यांनी हो वेळ काडून आमच्या मदीं हे इनॉग्रेशना खातीर ते आयिल्ले आसात. हांव सगळ्या एम्प्लॉयज कडेन मागतलो की हे स्पोर्ट्स इव्हेंट आमी आयज करता ते सगळे तुमी स्पोर्टिंगली घेवचे आनी सगळ्या आमच्या जे आमचे कोण व्हॉलंटियर्स आसा तांकां सहकार्य करचें. आमच्या ह्या टोर्नामेंटाक आयचे चीफ गेस्ट श्री सुभाष बोरकरजी तुमकां ह्या स्पोर्ट्सा बद्दल थोडे म्हायती दितले आनी तुमकां प्रोत्साहन करपा खातीर कांय दोन शब्द ते हांगासर वाचतले. तेच्या पयलीं हांव मागतां की श्री सुभाष बोरकराक की तुमच्यांनी हो मशाल आयज पेटोवन हो टोर्नामेंट डिक्लेअर जालो अशें कळीत करचें. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडे मागतात ताळी बाळच्यो. चीफ गेस्टाच्या हातान स्पोर्ट्स स्लॅम लायट अप जाता फॉर दीस dazzling event for the government employees. Cheers. Thank you everyone. आमचे चीफ गेस्टांकडे मागतात तांणी आपलो बसून घेवचे.
हॅलो, कोऑर्डिनेटर मागतात आणि आपली रजिस्ट्रेशन स्टार्ट करचे. मागता आमच्या चीफ गेस्टाक ताणी एक आपली मोटिवेशनल स्पीच आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांक आणि दिवची. सरकारी कर्मचारी सांस्कृतिक मंच अध्यक्ष श्री गुरदास प्रियंकर जी, बिंदिया फ्रॉम आर्ट अँड कल्चर, बाकीचे सगळे ऑफिस बेरर्स, सगळे ह्या मंच अधिकारी, सगळे गव्हर्मेंट डिपार्टमेंट्सचे हांगा आयिल्ले मोठ्या उत्साहात सगळे पार्टिसिपंट्स. आज सरकारी मंच, सांस्कृतिक मंच आणि हो जो इनिशिएटिव्ह घेतला कल्चरल प्रोग्राम, कल्चरल कॉम्पिटिशन आणि स्पोर्ट्स ॲक्टिविटीज ऑर्गनायज करपाचो, तातूंत मुख्य म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिविटीज ह्यो तांणी फर्स्ट टायम ऑर्गनायज करपाचे हे तांणी आयोजन करपाचें अशें ठरवून आज हो इनिशिएटिव्ह तांच्या वतीन जाल्लो आसा. खूपच कौतुकाची गोष्ट आसा. हेचें कारण म्हणजे आतांच्या ह्या काळात स्पोर्ट्स ॲक्टिविटीज आमी जे नोकरदार वर्ग आसा तांच्या खातीर खूपच कमी अशो ऑपॉर्च्युनिटी मेळटा. ह्या निमित्तान सगळे सरकारी कर्मचारी एकत्र येवपाक एक तांणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्लो आसा. हांगा पार्टिसिपेट जावप, एकामेका भितर इंटरॅक्शन करप, हे खरेंच एक बरी गोष्ट आसा. सगळ्यांनी हेचो जरूर लाभ घेवपाक जाय आणि होल हार्टेडली पार्टिसिपेट ह्या स्पोर्ट्स ॲक्टिविटीक जावन हो एकदम सक्सेसफूल कार्यक्रम सगळ्यांनी कोऑपरेट सपोर्ट करून आपले ह्या हेतूंत आपण पार्टिसिपेट जावन हो एकदम सफल आयोजन जावं शकता, प्रोवायडेड सगळ्यांनी सपोर्ट केलो जाल्यार. आमी जाणात आमच्या ल्हानपणांत ज्या वेळार लायट नाशिल्ली, ल्हान आसतना काही गांवांनी टीव्ही आणि मोबायल तर सोडाच, रस्ते सुद्धा नासले. अशें आमी गांवांतल्यान बरेच जण लोक आयिल्ले आसतले. आमच्या ल्हानपणाक अशेच खेळ जाताले ट्रेडिशनल. कबड्डी, आमी खो खो, कोयणाबारांनी असे वेगळे वेगळे ट्रेडिशनल खेळ खेळून आमी आमच्या एंटरटेन आमकांच करताले. तेन्ना आनी एंटरटेनमेंटचे वेगळे कांयच सोयी नाशिल्ल्यो आणि ह्या कारणामुळे आमी फिजिकली फिट उरताले. आमच्या ल्हानपणाक हे खेळा खातीर आशिल्ल्यान आमकां वेगळे व्यायाम करपाची गरज पडनाशिल्ली. ह्या खेळांतल्यानच हो व्यायाम जातालो. मध्यंतरी प्रोफेशनल खेळ आयले, टीव्ही आयलो आणि यंग जनरेशन खेळ खेळपाचे सोडून टीव्हीचेर पळोवप तांकां ती संवय लागली. खेळ फाटल्यान उरले, खेळ पळोवप जाले. ताजे नंतर आता जे नवे जनरेशन आसा ते मोबायलार खेळ खेळपाक लागले. ग्राउंडार वचप कमी जालें आणि खेळ मोबायलार आयले, मोबायल गेम्स. सो तातूंतल्यान कितें जालें की खेळ खेळप, फिजिकली फिटनेस दवरप हाजेर पूर्णपणे दुर्लक्ष जालें. आणि ह्या एकदम फास्ट जिवनात आमचे सारखे जे सरकारी कर्मचारी आसात तांकां आमची ड्युटी करून आणि वेगळो वेळ आमकां मेळच ना. आमची ड्युटी, आमची फॅमिली ड्युटी आणि सोशल
रिस्पॉन्सिबिलिटीज हे सगळे मिळून जीवन इतले व्यस्त जाला आणि लोक सगळे आमी यंग जनरेशन आमी मोबायलाचेरच चड अटेन्शन दिलें, टीव्ही खातीर चड अटेन्शन दिलें. हे सगळे जे टेक्नॉलॉजी आयली त्यामुळे फिजिकली ह्यो स्पोर्ट्स जे जावपाक जाय ते ऑलमोस्ट बंद जाल्ल्या सारखेच आसात. त्यामुळे हो जो सरकारी कर्मचारी सांस्कृतिक संघान हो जो हे घेतला तो खरंच त्यांनी कंटिन्यू करपाक जाय. चडांत चड लोक कर्मचाऱ्यांनी हेतूंत इन्वॉल्व जावपाक जाय. आणि हे अशें न्ही की हे आजच्या एका दिसा पुरतेंच उरलें, हे हो एक आपल्या जिवनाचो भाग करपाक जाय. फिजिकली फिट उरतले जाल्यार व्यायाम हो एक मार्ग आसा, पण खेळांत कितें जाता की खेळ एक असो आसा की आपलो व्यायामूय जाता आणि आपले एक वर ते खेळांत कशें गेलें तें आपल्याक कळच ना. फिजिकली आपूण फिटूय उरता आणि त्याचे अनेक फायदे आसात. त्या खातीर म्हाका दिसता की खरेंच हो कार्यक्रम जो त्यांनी आयोजन केला तो प्रत्येक वर्सा करचो आणि त्याच्या फाटल्यान उद्दिश्ट अशें की तो एका दिसा पुरतोच मर्यादित आसचो न्ही. प्रत्येक जाणान तो आपल्या आपल्या गांवांत एक दिसाचो तो आपल्या लायफाचो भाग करचो आणि आपले जे आरोग्य आसा तें फिट दवरचें. तशेंच म्हाका अशें सांगलें गेलें की रवींद्र भवनात कल्चरल प्रोग्रामूय आयोजन केल्लें आसा आणि काही दिसांनी कल्चरल एक्टिविटीज कल्चरल कॉम्पिटिशनाची अतिशय आवश्यकता आसता. मनशाची जी ओवरऑल डेव्हलपमेंट आसा, जी पर्सनॅलिटी आसा, जी एक स्टेज फियर आसा, ती अशा कल्चरल कॉम्पिटिशनांतल्यान जे भाग घेतात तांकां एक प्रकारचे अशे हेतूंतल्यान भाग घेतकीर तांचो एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जाता, ओवरऑल डेव्हलपमेंट जाता. तांकां खंयच्याय प्लॅटफॉर्माचेर जर कितें परफॉर्म करपाक सांगलें किंवा तांकां कितें दोन शब्द उलोवपाक सांगले जाल्यार तांकां भंय दिसना. सो अशी कल्चरल कॉम्पिटिशनूय जावपाक जाय आणि ताचो खरोच म्हणजे फिजिकल फिटनेस आणि मनशाचो ओवरऑल डेव्हलपमेंट ह्या दोन्ही गोष्टी आजच्या काळात अत्यंत आवश्यक आसात. आणि आमी पेरंट्स जांनी जर ते आत्मसात केल्यो जाल्यारच आमी आमच्या भुरग्यांकूय सांगू शकतात की तुमी हे करात म्हणून. सो अशे हे सगळे ताचे फायदे आसात. त्याच्या खातीर हांव सगळ्यांक अपील करता की तेणी खरोखरच ह्या हेतूंत भाग घेवचो आणि आपले कॉपरेशन सपोर्ट करून हो कार्यक्रम सफल करचो. म्हाका हांगासर ऑपॉर्च्युनिटी दिल्या बद्दल हांव कर्मचारी संघाचे धन्यवाद म्हणटा आणि तुम्ही सगळ्यांनी म्हाका आयकल्या बद्दल म्हाका पेशन्स दिवन तुमकांय सगळ्यांक हांव थँक्यू म्हणटा. थँक्यू. हॅलो, थँक्यू सर. आमच्या प्रिन्सिपलाक हांव देव बरें करूं म्हणटा. आता आमी इव्हेंट स्टार्ट करता. स्टार्टिंग बाय टायर रेस. सगळ्यांनी प्लीज रिक्वेस्ट करता तांणी ग्राउंड क्लियर करचे. रिक्वेस्टिंग ऑल गव्हर्मेंट एम्प्लॉईज प्लीज रिक्वेस्ट मातसो भितर येवन तुमी हातून रावूं येता, सावळेक रावूं येता.